नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार आमदार अर्जुन खोतकर। व्यापारी महासंघाने घेतली आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे नुकसान भरपाई करण्याच्या निवेदनाद्वारे देऊन मागणी। आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। दुकानात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अशा परिस्थितीत जिल्हा व्यापारी महासंघाने शहरात पाहणी केली आहे। यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाने आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन देत नुकसान भरपाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी खोतकर यांच्याकडे केली आहे। यावेळी जालना जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष विनीत सहानी, संजय दाड, श्याम लोया, राजेश राऊत, गणेश राऊत, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, भाऊसाहेब घुगे, मेघराज चौधरी, विनोद कुमावत, ईश्वर बिलोरे, अंबड, व्यापारी महासंघ अध्यक्ष द्वारकादास जाधव, मोहन इंगळे, सुभाषचंद्र देवीदास, कमलेश कुकडेजा, सुदर्शन बांगड, शरद जयस्वाल, बनवारी शेठ बगडिया, अभिजित कुरकुटे, दिनेश लोहिया, सुरेश शारदा, लोहित कोटेचा आदींची उपस्थिती होती। यावेळी नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठाण मांडून व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचं आश्वासन जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिले आहे। शहरात व्यापाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या संदर्भात व्यापारी महासंघाने देखील तुमची भेट घेतली आहे। काय आश्वासन दिलं व्यापारी महासंघाला? आणि अभूतपूर्व अशा प्रकारची परिस्थिती परवाच्या पावसाने निर्माण झाली होती आणि खरंच पहिल्यांदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी बांधव हा यामध्ये सापडला, अडचणीत आला आणि खूप मोठं नुकसान आमच्या व्यापारी बांधवांचे या ठिकाणी झालेले। खरं तर हा व्यापारी सातत्याने सरकारला आणि इतरांना देणार आहे। आज पहिल्यांदा परिस्थिती अशी निर्माण झाली की सरकारने त्याच्याकडे बघितलं पाहिजे। तो हवालदिल झालेला आहे, तो परेशान झालेला आहे, तो दुःखी आहे, कष्टी आहे, जो सातत्याने GSTच्या माध्यमातून सरकारला पैसा पुरवतो, पैसा देतो सरकारला आणि तर GSTच्या बळावरती विकास कामं या ठिकाणी सुरू आहेत। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा व्यापारी अडचण येते तेव्हा सरकारने सुद्धा फार काही नियमावर बोट न ठेवता व्यापारी बांधवांना मदत केली पाहिजे। अशा प्रकारची भूमिका मी सरकारसमोर माननीय मुख्यमंत्रीसमोर या ठिकाणी मांडणार। व्यापाऱ्यांना न्याय मिळवून घेणार एवढं नुकसान झालं ते 100% ही भूमिका मी छाती ठोकपणे माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार।